हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळची दिवाबत्ती झाल्यानंतर मी आज केलेला पावभाजीचा बेत. तर आज मी पावभाजी बनवत आहे. तर पावभाजीसाठी लागणाऱ्या मी बेसिक भाज्या घेतलेल्या आहेत. फ्रोझन मटर, उकडलेली नाही, बटाटी आणि बीट घेतलेलं. बीट रॉ मुलं खात नाही म्हणून त्याच्यामध्ये मी टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि फ्लावर पण घेतले. भाज्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या होत्या आणि कुकरला मस्त 2 शिट्ट्या काढलेल्या आहेत. एका कढईमध्ये मी खूप सारा बटर घेतलेला आहे. बटरशिवाय पावभाजी तर होऊ शकत नाही. तर उकडलेल्या भाज्या मी ह्या कढईमध्ये टाकत आहे. तर ह्या भाज्या टाकल्यानंतर आज आपल्याला स्मॅश करण्यासाठी हाताची एक्सरसाइज भरपूर होणार आहे. काही जण मिक्सरला लावतात भाज्या आणि त्याची पेस्ट करतात. मला तो प्रकार आवडत नाही, म्हणून मी थोडी मेहनत लागते हाताने स्मॅश करायला. पण स्मॅश केलेलीच पावभाजी मला खूप आवडते. तर ठीक आहे, अशाच प्रकारे मी भाज्या कढईमध्ये सर्व टाकून दिल्या. आणि मी ना सोपी पद्धत कधी पण करण्याचा प्रयत्न करते की फटाफट कसं होईल. तर म्हणून ही काय ऑथेंटिक रेसिपी नाही, आपला देसी जुगाडवाली रेसिपी. तर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट टाकलेली आहे आणि खूप सारा टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटोशिवाय पावभाजी अजिबात होऊ शकत नाही. आणि लाल तिखट टाकलं, चवीनुसार मीठही सांभाळून टाकायचं आहे, कारण की बटरमध्ये मीठ असतंच. आणि हा पावभाजी मसाला, पावभाजी मसाला टाकला आणि जो आरोमा आला तो एक नंबर. तर अशाच प्रकारे मी वरून फोडणी देत आहे. थोडंसं तेल, थोडंसं बटर, त्याच्यामध्ये कांदा शिजवला, कोथिंबीर टाकली. परत त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि पावभाजी मसाला आणि थोडंसं लिंबू पिळून मी घेतलेलं आहे. आणि वरून ही फोडणी टाकली आणि परत थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पाहिजे तितकं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तर ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये सांगा. Thank you for watching. See you in the next recipe. Bye bye.